नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे मागच्या आठवड्यात रिलीज झाला होता एक मराठी सिनेमा, ज्या सिनेमाचं नाव होतं ये रे ये रे पैसा 3. आता नॉर्मली जर तुम्ही बघितलं की इथं मी फ्रायडेला, सॅटर्डेला किंवा जर अगदीच नाही जमलं तर संडेला, कारण आपल्या मराठी सिनेमाचा एक खूप मोठा लोचा असतो आणि तो लोचा म्हणजे की बाबा ओपनिंग तेवढा मराठी सिनेमांना मिळत नाही आणि मग ते ऑक्युपन्सी वाईज ठरवतात की हा शो कॅन्सल करायचा की नाही करायचा. पण माझं त्या काळात इथं फ्रायडेला किंवा सॅटर्डेला किंवा संडेला असं जेव्हा मी तो सिनेमा बघीन तेव्हा मी त्याचे रिव्ह्यू व्हिडिओज टाकतो. आणि यावेळेला असं झालं होतं की हा जेव्हा सिनेमा रिलीज झाला मागच्या फ्रायडेला, तेव्हा मी पुण्याला होतो 5-6 दिवसांसाठी कामासाठी. आणि मग मी थर्सडेला फायनली या सिनेमाचा रिव्ह्यू व्हिडिओ टाकला. आणि मग त्याच्यानंतर पण असं झालं की मी त्या रिव्ह्यू व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं की उद्यापासून म्हणजे नेक्स्ट आता वीक चालू होतोय, सेकंड वीक चालू होतोय या सिनेमाचा. तर तेव्हा मी म्हटलं होतं की ऍटलिस्ट मुंबईमध्ये या सिनेमाचे असे काही फारसे शोज नाही आहेत, फक्त 2 ते 3 शोज आहेत असं मी त्या रिव्ह्यू व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. आणि मग गेल्या एक आय थिंक फ्रायडे नाईट का सॅटर्डे नाईट, मी कधी आता मला आठवत नाहीये, ते अमय खोपकर साहेबांचा एक व्हिडिओ एबीपी माझाचा आपल्या समोर आला. आणि तो व्हिडिओ असा होता की ते म्हणतायत की ते बिचारे जरा इमोशनल झाले होते की ज्या इंडस्ट्रीसाठी मी इतकी वर्ष उभा राहिलो त्या इंडस्ट्रीतला एकही माणूस आज जेव्हा माझा सिनेमा जेव्हा रिलीज झालाय तेव्हा एकही माणूस माझ्या पाठीशी किंवा माझ्या बाबतीत काही बोलत नाहीये की या सिनेमाचे शोज एक जो सध्या पीआरई, मी तर म्हणतोय की तो पीआरच आहे, कारण ओक्साबोक्शी रडण्यासारखं त्या हिंदी सिनेमामध्ये ऍक्च्युली काही नाहीये. म्हणजे मी अलीकडे एक अलकाताईंबरोबर एक मीम सुद्धा शेअर केली होती त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर की हे जे जेनझी वाला ऑडियन्स आहे ना, हे जे सैयारा या मूवीवर रडतायत, ढसाढसा रडतायत, त्यांना समजा माहेरची साडी हा सिनेमा दाखवला असता तर त्यांनी काय केलं असतं देव जाणे. आणि त्याच्यावर त्यांचा असं एक इमोशनल असा एक मीम्स काय बोलतात त्याला रिॲक्शन सुद्धा आली होती. सो जेव्हा मी हा सिनेमा बघितला आणि त्यानंतर फ्रँकली मला तुम्ही माझा रिव्ह्यू सुद्धा बघा, मी असं काही फार कौतुक करत नाही या सिनेमाचं. म्हणजे मी माझ्या आय थिंक 2018 पासून जेव्हा मी रिव्ह्यू करणं मराठी सिनेमांना सुरुवात केली तेव्हापासून एक प्रामुख्याने माझं म्हणणं आहे की मराठी सिनेमा हा जोपर्यंत कॉमेडीच्या बाहेर येत नाही ना तोपर्यंत याचं काही खरं नाही. ये कॉमेडी इज इंडस्ट्री को ले डुबेगी असं माझं स्टार्ट टू एंड आत्तापर्यंत असं म्हणणं आहे. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे साहेब असतील, अशोक सराफ साहेब असतील, दादा कोंडके साहेब असतील, सचिन पिळगावकर साहेब असतील, महेश कोठारे साहेब असतील, माझे बाबा विजय चव्हाण साहेब असतील, यांच्या वेळेला कसं होतं ना की लोकांना ते कॉमेडी बघण्यासाठी घरातनं बाहेर पडायला लागत होतं. आता त्यांना घर बसल्या एवढी सगळी कॉमेडी दिसते, म्हणजे हवाई उद्या असेल, हास्य जत्रा असेल, आणि त्यात ते चेहरे परत कशाला आपण थिएटरमध्ये जाऊन पैसे खर्च करून, आत्ताच्या तिकिटांचे रेट तुम्हाला माहिती आहेत ओव्हरऑल काय ते, तर कशाला बघा. तर माझं असं खूप प्रामुख्याने म्हणणं आहे की बाबा कॉमेडी याच्यातनं आपण बाहेर पडायला पाहिजे. आणि खास करून जेव्हा तुमचा ये रे ये रे पैसा 1 हा चालला, 2 एवढा मला नाही वाटत की एवढा चालला, त्यातून तुम्ही 3 आणताय. आणि जर 3 आणल्यानंतर जर तुमची अशी अपेक्षा असेल की लोकांनी तो सिनेमा बघावा, खास करून जेव्हा त्या सिनेमाचे असं काही फारसे ग्रेट रिव्ह्यूज नाही आहेत, तर मग अमय सर तुमचं पण काहीतरी थोडं गंट आहे बुवा. आणि खास करून तेव्हा जेव्हा तुमच्या मागे धर्मा प्रोडक्शन सारखं, करण जोहर सारखं एक मोठं प्रोडक्शन हाऊस आहे. म्हणजे मला कळलं नाही की एक नंबर असेल ज्याच्यात साजिद नडियादवाला प्रोड्युसर होते, याच्यात करण जोहर प्रोड्युसर आहेत, की यांना लॉस दाखवायचा म्हणून हे लोक मराठी सिनेमा बनवतात की काय देव जाणे. बट एक गोष्ट या दोनही सिनेमांच्या बाबतीत आहे की प्रोडक्शन व्हॅल्यू जर तुम्ही बघाल ना तर मराठी सिनेमा अजिबात वाटत नाही. तुम्हाला असंच वाटेल की बाबा आपण कुठला तरी हिंदी किंवा बिग बजेटवाला सिनेमा बघतोय, पण परत तेच कॉमेडी नका या कॉमेडीच्या मागे लागू बाई. आणि जर मुळात आत्ता तुम्ही गुगलवर कुठेही सर्च करू शकता की हा सिनेमा एका आठवड्यानंतर जर याचं बजेट 1 कोटी सुद्धा पार होत नसेल, दॅट मीन्स की हा सिनेमा प्रेक्षकांनी रिजेक्ट केलाय. आणि जर हा सिनेमा प्रेक्षकांनी रिजेक्ट केला असेल तर मग तुम्ही थिएटरवाल्यांवर कशाला बिल फाडताय? त्यांचा बिझनेस आहे तो, तर ते लोक करणार ना की बाबा चला मग सैयारा किंवा कुठला तो आता कुठल्या नरसिम्हा सध्या खूप चालतोय, नरसिम्हा सुद्धा
चांगला मूवी होता, तो त्यांना बिझनेस करायचा शेवटी. जर तुमचा मूवी चांगला असेल, आणि असं नाही की मराठी प्रेक्षक 1000 रुपये की आपण फॅमिलीबरोबर गेलो तर आपले 1000 रुपये खर्च होतील, ही तो मेंटॅलिटी एकदम मला भिकारी वाटते. की मराठी प्रेक्षक एवढा भिकारी अजिबात नाही, कारण मराठी प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघत नाही अशातला पार्टच नाहीये. तो हिंदी सिनेमा बघतो, तो कन्नड सिनेमा बघतो, तो तमिळ बघतो, तेलुगू बघतो, सगळे सिनेमे बघतो, फक्त त्याला तो कंटेंट हवाय. सो आय थिंक मी जसं म्हणतोय की कॉमेडीच्या आता सगळ्यांनी बाहेर येणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर जसं अमिताभ बच्चन साहेबांच्या वेळेला होतं किंवा शाहरुख खान यांच्या वेळेला होतं, सलमान खान, तुमचा नायक जेवढा स्ट्रॉंग असतो ना तेवढा खलनायक स्ट्रॉंग करा. एक कमर्शियल सिनेमा बनवा, नका त्या कॉमेडीच्या फंदात पडू, नका त्या काय ते आपल्याला नॅशनल अवॉर्ड्स मिळवायचे आहेत, आपल्याला फिल्म फेस्टिवल्स गाजवायचे आहेत, सिरियस सिनेमा बनवायचे, याच्या फंदात नका पडू. एक कमर्शियल सिनेमा बनवा, लोक आपसुकच तुमच्या सिनेमाला गर्दी करतील. बाकी आता व्हिडिओच्या एंडला पुन्हा एकदा मी त्या मतावर ठाम आहे की जेवढं मनसेनी, अमेय खोपकर साहेबांनी, मी काय त्यांचा मतदार नाही किंवा काय त्यांचा एकदम हार्डकॉर असा भक्त नाहीये, अंधभक्त सॉर्ट ऑफ आत्ताच्या भाषेत बोलायचं असं, बट हे लोक जेवढं मराठी सिनेमाना, जेवढं मराठी इंडस्ट्रीला सपोर्ट करतात, किंवा कोणाला काही प्रॉब्लेम आला, मग तो मराठी इंडस्ट्रीचा माणूस असेल, कोळी असेल, आगरी असेल, धनगर असेल, माळी असेल, मराठा असेल, ब्राह्मण असेल, जेव्हा कोणाला काही प्रॉब्लेम्स येतात सगळेजण जातात राजसाहेबांच्या दारावर आणि मत देताना कळलं तुम्हाला काय म्हणायचं ते. सो या सगळ्या गोष्टींमधनं आता आपण सगळ्यांनी काहीतरी एक बोध काढणं गरजेचं आहे. मराठी इंडस्ट्रीचं खरंच, हे माझं मत आहे, लहान तोंडी मोठा घास घेतोय असंही म्हणा, किंवा उद्या माहिती नाही मला मारायला येतील सुद्धा लोक, बट आय थिंक मला फील झालं त्या माणसाबद्दल, ज्या आतुरतेने ते बोलले, आणि मला असं वाटलं की नाही यार, कारण खरंच त्यांनी मतलब तुम्ही त्यांचं अमेय खोपकर प्रोडक्शनचं पहिल्या सिनेमापासून बघा सगळे प्रोजेक्ट्स, त्यांनी मराठी सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केलाय. आता प्रत्येक सिनेमाला यश मिळतं नाही मिळतं, प्रत्येक सिनेमा जो आपल्याला ऑन पेपर चांगला वाटतो तो एक्झिक्युशन झाल्यानंतर तेवढाच चांगला असेल की नाही असं काही सांगू नाही शकत. बट आय थिंक कुठेतरी मराठी प्रेक्षकांना काय हवंय हे यांनी समजून घेण्याचं तेवढंच गरजेचं सुद्धा आहे. तुम्हाला वाटलं की एरेरे पैसा 3 चालेल, सिनेमा काय वाईट नाहीये. जर तुम्हाला हाऊसफुल हा सिनेमा आवडू शकतो ना, तर एरेरे पैसा 3 सुद्धा आवडू शकतो. बट कुठेतरी काहीतरी एक स्वतःमध्ये रिफ्रेश करण्याची गरज आहे असंच मला वाटतं. सो त्यातून कोणाला काही खटकलं असेल तर क्षमा, आधीच तुमची माफी मागतोय. बट हे माझं इंडस्ट्रीबद्दलचं प्रामुख्याने मत आहे की जरा तुमची टेस्ट बदला, लोक आपसुकच तुमच्या सिनेमांना प्राधान्य देतील. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.